काय झाले? आज का दप्तर फेकायलास? हा? काय झाले आपल्याला काय? हा? अगं आईडे तू आज पण शाळेत आली नाहीस? शाळेत काय गटर पुरले? अगं आईडे मतदान यादीत तुझं नाव नाही. घरात किती काम असतात माहिती आहे का नाही तुला? मतदान यादीत काय नाव नोंदवून आपल्याला पैसे देणार आहेत? हे 4 साड्या केल्या तर पैसे तर भेटतील. देवा, आईला काहीतरी सांगणार आहे कोणतरी. थांब, आज ते पप्पा आल्यावर तुझं नावच सांग. आजही मम्मी शाळेत आलेले मतदान यादीत नाव नोंदवायला. काय झालं? आज मी गेलो मतदार यादीत नाव नोंदवायला. कामात होती मी, काय बसली नव्हती. आणि काय हो, मतदान यादीत नाव नोंदवून काय आपल्याला भेटणार आहे का पोटाला आणून देणार आहे? सगळा स्वार्थ. अरे तुझ्यासारख्या अशा कित्येक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आपल्या देशासाठी किती मोठं कार्य केलं. आणि तू काय विचार करतेस? त्यांनी जर असं तुझ्यासारखा विचार केला असता तर सुरुवात आपल्यापासून करा. आपले विचार बदला, मग देश बदलेल. पैसा, काम, धंदा या आपल्या सगळ्या घरातल्या गोष्टी झाल्या. त्याच्या पलीकडे जाऊन जरी कधीतरी विचार करायला शिका. एका मताची ताकद काय आहे तुला नाही कळायची. आणि मतदान करण्यासाठी आपल्याला मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे. खरंच माझी चूक मला कळली. दीदी, उद्या मी तुझ्या शाळेत येते नाव नोंदवण्यासाठी. खरंच? पण त्यासाठी काय लागतंय हो? काय कागदपत्र घेऊन जावं लागतं? हे बघ, घरातील सूनबाईचे नाव जरी मतदार यादीत समाविष्ट करायचे असेल तर कागदपत्रे सांगतो. पहिला, जन्म पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड. दुसरा, रहिवासी दाखला. तिसरा, पासपोर्ट साईज फोटो. चौथा, माहेरच्या गावात जर मतदार यादीत नाव असेल तर ते कमी केल्याचा दाखला. पाचवा, जर माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर मतदार यादीत नाव नसल्याचा दाखला. सहावा, पतीचे मतदार ओळखपत्राचे झेरॉक्स. आणि सातवा, लग्नपत्रिका किंवा विवाह प्रमाणपत्र. घरातील मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी नवीन मतदार यादीत नाव नोंद करायचे असेल तर जन्म पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड यापैकी एक आपल्याला कागदपत्र लागेल. दुसरा, रहिवासी दाखला लागेल. तिसरा, आधार कार्डची झेरॉक्स लागेल. चौथा, एक पासपोर्ट साईज फोटो लागेल. पाचवा, घरातील नात्यातील आई वडील भाऊ बहीण यापैकी ज्याचे मतदार यादीत नाव असेल त्याच्या मतदार ओळखपत्राची झेरॉक्स. लक्षात ठेवा, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदान करा आणि लोकशाही मजबूत करा. माझं मत, माझा अधिकार.